जय महाराष्ट्र मित्रांनो, दिव्यांगांना म्हणजे अपंगांना इथे मोफत ई रिक्षा मिळणार आहे। ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यांना ई रिक्षा वाटप करण्यात येणार आहे आणि त्यांची जी लिस्ट आहे, कोणाकोणाचं नाव आलेलं आहे त्याची लिस्ट लागलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये ती लिस्ट कशी डाउनलोड करायची आहे, यामध्ये तुमचं नाव कसे चेक करायचे आहे, ती संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवरती नवीन आला असाल तर सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्हाला लिस्ट डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, तर इथे लिस्ट डाउनलोड करायची आहे। तर इथे एक सी बेनिफिशरी लिस्ट यावरती क्लिक करा। तर इथे डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही कोणत्या डिव्हिजनमधून अप्लाय केला होतं, जसे की कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर। तर मी कोकणवरती क्लिक करतो। तर इथे तुमचा जो काही जिल्हा आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा। तर इथे मुंबई सिटीवरती मी क्लिक करतो। त्यानंतर व्ह्यू बटनावरती एक किंवा दोनदा क्लिक करा। तर इथे थोड्या टायमाने जी काही लिस्ट आहे ती इथे दिसणार आहे। या लिस्टमध्ये ज्यांनी ई रिक्षा मिळणार आहे त्यांची नावे इथे दाखवली जाणार आहे। आता इथे जे काही नावे आले आहे, 100% अपंग आहात त्यांची नावे इथे दिली गेलेली आहे। त्यानंतर बघा 99% आहे, 98% आहे, 95% आहे, 94% आहेत अपंग, त्यांची सुद्धा इथे नावे दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार ही लिस्ट असणार आहे। या लिस्टनुसार सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे। ॲप्लिकेशन स्टेटस सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता। इथे बघा ॲप्लिकेशन नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ट्रॅक करू शकता। ट्रॅक चेक करा, पेंडिंग आहे की अप्रूव्ह झाला आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांची 100% अपंग आहेत त्यांनाच ई रिक्षा देण्यात येणार आहे। आता नवीन कोणाला अप्लाय करायचा असेल तर 1 एप्रिलपासून तुम्ही अप्लाय करू शकता। ज्यांनी अगोदर अप्लाय केला आहे त्यांचं काय, तर त्यांना अप्लाय करण्याची काही गरज नाही आहे। त्यांना 1 किंवा 2 वर्षानंतर त्यांना ई रिक्षा भेटणार आहे। ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो।